FM बोले तो रेडिओ सिटी 91.1 ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आमच्याबरोबर गप्पा मारल्याबद्दल आणि आमच्या या कार्यक्रमात या आमच्या स्पर्धकांमध्ये आणि आमच्यामध्ये इतका रस घेतल्याबद्दल. ब्रह्मा पवारच्या चोंडक्याने उर्मिलाजींचं मन जिंकलं आणि उर्मिलाजींनी त्याला रॉकस्टार अशी पदवी दिली. लक्ष्मी कुडाळकरच्या ढोलकीवर तर मकरंद सर फिदाच झाले आणि आपली आदिती खंडेगळ जी होती तिच्या गाण्यावर मीच काय तर अवघा प्रेक्षक वर्ग फिदा झाला आणि प्रेम करू लागला. हे तिघेजण जर एकत्र आले तर काय होईल हा प्रश्न अनुत्तरित राहणार नाही, कारण ते तिघेही येत आहेत एक एकत्रित सादरीकरण घेऊन आपल्या या महाअंतिम फेरीतल्या 8ही स्पर्धकांसाठी शुभेच्छा घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
बात. वा, खरी मजा हीच आहे की नाही लक्ष्मी, आजपर्यंत उभं राहून ढोलकी नव्हती वाजवली. दम लागलाय. दम लागला, पण क्या बात आहे. काय दिसतेस तू, माहिती का, अशी उभी राहिले, हा बाई अशा उभ्या राहिल्या आणि अशी ढोलकीवर थाप मारली. काय परफॉर्मन्स झाला, एकदा जोरदार टाळ्या ठिकाणचा. मला आवडलेली, सगळ्यात आवडलेली गोष्ट ती होती की वेगळं टॅलेंट, इंडिव्हिज्युअल टॅलेंट, पण ते एकत्र आल्यावर नेमकं काय होतं. नुसते इकडे एलिमिनेट लोकांनी येऊन आम्हाला तुम्ही येऊन विशेष दिलेले नाही आहेत, तर तुम्ही एलिमिनेट झालात तो कॉम्पिटिशनचा भाग आहे, पण तुम्ही त्याचं स्पिरिट तुम्ही जागं ठेवलं आपल्या या परफॉर्मन्सने. त्याच्यामुळे मी म्हणेन माझ्याकडनं तुम्हाला तिघांना एक एक थाप. थँक्यू.